सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि दिवसातली अतिशय मोठी बातमी राज्यातील 12 जिल्हा परिषदा 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होणार आहे। या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे। तर 9 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे। जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी मतदान होते। निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7438 उमेदवार आपलं नशीब आजमावतायत। जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2624 तर पंचायत समितीसाठी 4814 उमेदवार मैदानात उतरलेत। या सगळ्यांचं भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे। आणि या संदर्भात आता अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी सध्या ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र जाधव देखील आपल्यासोबत जोडले गेलेत। अविनाश कानडजे आणि बालाजी निरफळ हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी ज्ञानेश्वर तुमच्याकडे येते। आज उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे। पुढच्या काही वेळात खरं तर मतदानाला सुरुवात होईल। काय अपडेट, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? कोल्हापूरमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीच्या निमित्तानं टोकाची ईर्ष्या आहे ते प्रचारामध्ये पाहायला मिळाली। आत्ता मात्र आहे ते प्रत्यक्ष मतदान होते आणि आतमध्ये पाहायला गेलं तर आता मतदान केंद्र सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। जवळपास कोल्हापूरमध्ये 68 जागा आहेत त्या जिल्हा परिषदेच्या आणि 136 जागा पंचायत समितीच्या आहेत। त्यासाठी जवळपास 2691 केंद्र आहेत ती नियुक्त करण्यात आलेली। जवळपास 15,000 कर्मचारी या निवडणूक कामासाठी असणार आहेत। सध्या पाहायला गेलं तर आतमध्ये मॉकपोल सुरू आहे आणि हा मॉकपोल झाल्यानंतर मशीन सुस्थित आहे याचा आढावा हे उमेदवार प्रतिनिधी घेतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला काही वेळातच आहे ते सुरुवात होणार आहे। त्याची पूर्वतयारी सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर जवळपास 23 लाखाहून अधिक मतदार कोल्हापूर जिल्ह्यातले आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि त्यानिमित्तानं पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीच्या प्रचारासाठी टोकाची ईर्ष्या पाहायला मिळाली। सगळेच नेते आहेत ते या निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळाले। अनेक आघाड्या आहेत त्या स्थापन स्थानिक पातळीवरती झाल्या होत्या आणि या आघाडीच्या निमित्तानं एकमेकांच्यावरती आरोप प्रत्यारोप आहेत ते सुद्धा पाहायला मिळाले। सतेज पाटील असू दे, हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत दादा यांची सगळी जी ईर्ष्या आहे ती या निवडणुकीची मध्ये पाहायला मिळाली आणि आता मतदार राजा कौल कुणाला देणार हे सुद्धा आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे। आणि मतदान केंद्रावरती आता उमेदवार प्रतिनिधींचे कार्यकर्ते यायला सुरुवात झालेले आहेत। उमेदवारांचे कार्यकर्ते यायला सुरुवात झाले आणि काही वेळातच आहे ते प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात आहे ती होणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते आणि काही वेळातच आता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे। आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेहमीप्रमाणे कोल्हापूरमध्ये सुद्धा ईर्ष्या आणि चुरस पाहायला मिळणार। त्यामुळे यावेळी सुद्धा मतदानाचा टक्का कोल्हापूरचा वाढतो का आणि जर वाढलेला टक्का हा कुणाला साथ देतो आणि जर ते मतदान कमी झालं तर त्याचा फटका कुणाला बसतो हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्राजक्ता, ज्ञानेश्वर असेच सोबत रहा। जितेंद्र जाधव हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी अगदी काही वेळात आता मतदानाला सुरुवात होईल। कशा पद्धतीची तयारी तिकडे करण्यात आली आहे? अगदी आपण बघितले की 5 फेब्रुवारीला हे मतदान होणार होतं, परंतु आपण बघितले की विमान दुर्घटनामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादांसह इतर 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि नंतर आपण पाहिले की जे 5 तारखेला मतदान होतं ते आता 7 तारखेला आज हे मतदान प्रक्रिया पार पडत आहे। मी ज्या काटेवाडी या गावामध्ये जिल्हा परिषदेची ही शाळा आहे, 10 नंबरची खोली आहे आणि याच खोलीमध्ये थोड्या वेळाने 7:30 वाजता या ठिकाणी नुकतीच शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार आणि त्यांच्या अजितदादांच्या मातोश्री आशादेवी पवार या ठिकाणी मतदान करणार आहेत। याच ठिकाणी अजितदादांचं देखील मतदान होतं आणि आपण बघतोय की 7:30 वाजता हे सर्व पवार कुटुंबीय, त्याच्यामध्ये अजितदादांची बहीण असेल, पार्थ पवार असेल, योगेंद्र पवार असतील, योगेंद्र पवारांची बहीण मिथिला पवार असतील, श्रीनिवास पवार असतील, हे सर्व या शाळेमध्ये येऊन 7:30 नंतर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आणि आपण बघितलं की एकंदरीत राजकीय घडामोडींना त्या ठिकाणी वेग येताना आपण पाहिला आणि परंतु असं जरी असलं तरी बारामतीमध्ये अजितदादांचा अकाली निधनानंतर बारामतीमध्ये कुठलीही प्रचार सभा घेतली गेली नाही आणि त्या ठिकाणी फक्त उमेदवाराने फक्त पत्रक वाटून प्रचार केलेला आहे।
एकंदरीत आपण बघतोय की 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती साठी ही निवडणूक होते. 2,64,000 मतदार या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 43 उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषद गटाकरिता 31 तर पंचायत समितीसाठी 43 उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत. सर्व मतदान प्रक्रिया या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि 7:30 नंतर आपण पाहतोय की सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील, अजितदादांची मातोश्री म्हणजे आशादेवी पवार हे आपल्या या ठिकाणी येऊन मतदानाचा हक्क बजावतील. प्राजक्ता, अजितदादांच्या निधनानंतर खरं तर निवडणुकीच्या तारखा बदलण्यात आल्या आणि आज मतदान होते. जितेंद्र, असेच सोबत रहा. अविनाश कानडजे यांच्याकडे सध्या जाणार आहोत. अविनाश, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आज झेडपीचं निवडणूक होते किंवा मतदान पार पडणार आहे, काय अपडेट? प्राजक्ता, नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आलेली आहे. 63 जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आणि 126 पंचायत समितीच्या जागांसाठी या ठिकाणी मतदान होत आहे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावरती पिसादेवीला मी आता आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रशासनाकडून सर्व ती तयारी या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. थोड्या वेळातच मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मॉक टेस्ट जे आपण म्हणतो, म्हणजे ईव्हीएम कसं काम करतं, ईव्हीएम व्यवस्थित आहे का, ही संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी पार पडते आहेत. उमेदवाराचे सर्व प्रतिनिधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांना ईव्हीएम कशा पद्धतीचं काम करतंय, मतदान किती होतं, प्रत्यक्षात किती दाखवतं, मशीन कसं वर्क करणार आहे, संपूर्ण प्रक्रियेचा भाग आहे तो आता या ठिकाणी सुरू झालेला आहे. आपण जर बघितलं तर मॉक मतदान याला जे आपण म्हणतो ते मतदान या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि प्रत्यक्षात मतमोजणीला आता 7:30 पर्यंत सुरुवात होईल. संपूर्ण स्टाफ जर आपण बघितलं तर अरेंज त्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. मतदान कक्ष देखील या ठिकाणी आहे. या ठिकाणी 4 ते 5 कर्मचारी पूर्ण या खोलीत असणार आहे. जवळपास 18 लाख मतदार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी मतदान करतील आणि त्यांच्यासाठी संपूर्ण तयारी या ठिकाणी प्रशासनाने केलेली आपल्याला दिसून येते. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये युती असेल, आघाडी असेल, ती लंगडी या ठिकाणी पाहायला मिळते. कुठेही युती आघाडी स्पष्ट नाही. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे, काही ठिकाणी युती आहे, आघाडी आहे, तर काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र आलेत, तर अपक्ष देखील मोठ्या प्रमाणात या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकूणच चुरशीची लढाई या ठिकाणी झालेली आहे. मोठमोठ्या दिग्गजांची प्रतिष्ठा देखील पणाला आपल्याला या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते. ज्या मतदान केंद्रावरती मी आहे त्याच ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे हे देखील येतात. याच ठिकाणी ते थोड्या वेळात मतदान करतील आणि आपण जर बघितलं तर याच मतदान केंद्रापासून आणि इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झालेली आहे आणि त्यांची देखील प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. तर एकीकडे पालकमंत्री असतील, मंत्री अतुल सावे असतील, यांच्या देखील प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संपूर्ण जिल्हा परिषद परिसर जर आपण बघितला तर आता विविध पक्षाचे कार्यकर्ते असेल किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी असेल ते जमायला सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये आता या ठिकाणी प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होईल. प्राजक्ता, अविनाश, तुमच्याकडूनही अपडेट घेत राहू. तुर्तास असेच सोबत रहा. बालाजी निरफळे यांच्याकडे जाणार आहोत. बालाजी, 55 जागांसाठी धाराशिवमध्ये आज मतदान पार पडतंय. कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? प्राजक्ता, गेली 9 वर्षापासून या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका रखडल्या होत्या आणि 9 वर्षाच्या कालावधीनंतर ज्या आहेत त्या निवडणुका होत आहेत. धाराशिव जिल्ह्यात 55 जागा आहेत आणि 55 जागेसाठी जर बघितलं आपण तर 250च्या घरात उमेदवार आहेत. पंचायत समितीचे 110 गण आहेत, त्यासाठीही तेवढेच उमेदवार रिंगणात आहेत. अजितदादाची जी घटना दुर्दैवी झाली त्यानंतर जे 2 दिवस निवडणुकीला मुदतवाढ देण्यात आली होती, त्यानंतर आज जे आहे ते मतदान होत आहे. आपण एका केंद्रावरती आहोत. सकाळची वेळ 7:30 पासून जे आहे ते मतदानाला सुरुवात होणार आहे. कळंब तालुक्यातील हाशेगावचं हे मतदान केंद्र आहे. कर्मचारी जे आहे ते कालपासूनच या मतदान केंद्रावरती जे आहे ते दाखल झालेले आहेत. प्राजक्ता, धाराशिव जिल्ह्यात जवळपास 1,300-1,500च्या घरात मतदान केंद्र आहेत आणि त्याच्यावरती कर्मचाऱ्यांची नोंद ही जी आहे ती कालच कर्मचाऱ्यांना तिथं आपलं ईव्हीएम मशीन घेऊन येते आहे. प्रशासनानं पाठवलेलं राजकीय स्थिती जर बोलायची झाली प्राजक्ता
तर धाराशिव जिल्ह्यात अजितदादा यांच्या मृत्यूचं सावर देखील होतं. अजितदादा हे धाराशिव जिल्ह्याचे जावे होते, त्यामुळं या प्रचारात देखील अजितदादांचं जे आहे ते घटनेचं सगळं सावड जे आहे ते पाहायला मिळालं. राजकीय प्रचार सभा जर बघितल्या शेखर बावनकुळे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे इतर नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांनी देखील या जिल्ह्यात प्रचार सभा घेतलेल्या आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर असतील, आमदार पाटील असतील किंवा शिवसेना गटाकडून एकनाथ शिंदे गटाचे तानाजी सावंत असतील, भाजपकडून आमदार राणा जगजितसिंह पाटील, बसवराज पाटील यासारख्या सगळ्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. कर्मचारी जे आहे ते प्रशासनावर तयार आहेत. मात्र सकाळी 7:30ची वेळ असल्यानं आणखी मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली नाहीये. मात्र या मतदान प्रक्रियेसाठी जे आहे ते पोलिसांनी देखील चोख पोलीस बंदोबस्त सगळीकडे ठेवण्यात आलेला आहे. राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं. त्यामुळे प्रत्येक नेत्याने जे आहे ते आपल्या कार्यकर्त्यासाठी बळ लावलेलं आहे. सकाळची वेळ मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. मात्र ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावा यासाठी कर्मचारी व पोलीस कर्मचारी देखील मेहनत घेताना दिसत आहेत. निश्चितच अनेक ठिकाणी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे. ज्ञानेश्वर, जितेंद्र, अविनाश आणि बालाजी, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. दिवसभरात आपला संवाद होतच राहील.